द्यावं, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, चॅरिटी, 2-4 कोटी रुपये चॅरिटी केली मी. पण नंतर मला कळलं की एकदा मदत केली आणि दुसऱ्याला नाही केली तर लोक आणखीन नाराज होतात. माझा एक चेक व्हायरल झाला, मी कुठंतरी 5 लाख डोनेशन दिलं, तर त्याच्यानंतर हजारिक लोकांनी मला मदत मागायला फोन केले, SMS केले. मला असं कळलं की यार, जे अन्न वस्त्र निवारा तर कोणी दिलाच नाही आहे लोकांना, आणि ह्या घरचा काय आपण पुरं होऊ शकत नाही. ही मदत काही इनफ नाही. म्हणजे झाड पूर्ण जर रागाने भरलंय तर वर फवारणी मारून ते झाड ओके होणार. मग काय केलं पाहिजे? दुःख व्हायचं मला, लय त्रास झाला. मी अनाथ मुलं बघितले, अपंग मुलं बघितले, किंवा मध्येच मिस्टर डेथ झालेत, किंवा नवरा बायकोत भांडण चाललंय, फार कोणी एकमेकाला फार टॉर्चर करतोय. लय दुःख जवळून ऐकायला भेटले आम्हाला. मी एका लेडीजची मीटिंग घेतली होती, 12-15 लेडीज बसल्या होत्या. त्याच्यात वेगळ्या लेडीज वेगवेगळे अनुभव सांगत होत्या. मॅडम पण होत्या इथं. 4-4.5 तास मीच रडत होतो त्यांचे दुःख ऐकून. मग विचार केला, हे दुःख कोण आहेत, हे दुःख का होतात? आणि भयानक घराघरात दुःख आहेत लोकांचे. पण त्या दुःखाचे कारण फक्त टेम्पररी सोल्युशन काढलं आता वरून मलम लावून. रक्त अशुद्ध असेल आणि वरून किती पण मलम लावा, फोड दुसऱ्या जागी येणार, की जनला ॲग्री. पण रक्त जर शुद्ध केलं तर आतली क्लिनिंग येऊ शकतं. जर चेतना दूषित असेल आणि तर तुम्ही प्रत्येक बोलणं, प्रत्येक विचारपतली ॲक्शन तुमची चुकीची होणार. ॲग्री आहे तुम्हाला? जर चेतना शुद्ध असेल, विचार शुद्ध असतील तर तुमची ॲक्शन राईट होणार. आणि मला तर असं वाटतंय, सुंदर हे माणसाचं शरीर नसतं, सुंदर असतात माणसाचे विचार, वाणी, कर्म, त्याचे संस्कार, त्याचं चारित्र्य, याला म्हणतात सुंदरता. आणि या सुंदरता दरवळत असते आणि लोक ह्या सुंदरतेचे फॅन आहेत सगळे. येस ऑर नो? बघा ना, आज शेकडो हजारो वर्षापूर्वी काही महान आत्मे येऊन गेले, भगवंताचे अवतार होऊन गेले. आज त्यांच्या नावावर फार मोठ्या लढाया, फार मोर्चे निघतात का नाही निघत? म्हणजे एवढं भयानक प्युअर कर्मा करून गेले लोक. मग आज लोकांना असं का होऊ राहिले? कशामुळं? तुमच्या दुःखाला जबाबदार कोण आहे? भगवंत? शेजारी पाजारी? कोण जबाबदार आहे? कशामुळं? राजा झाडाखाली उभा होते, फेरफटका मारत होते, तर 2 वर पक्षी होते. ते पक्षी म्हणले, राजा इथं गपची फिरू राहिला. राजाला पक्षाची भाषा करायची आणि ते पक्षी दोघं बोलत होते, राजा इथं फेरफटका मारू राहिला, पण राजाचा आज एक विश्वासू सैनिक सरदार मरणार आहे. राजाने पक्षाची भाषा ऐकली आणि त्या सरदाराला सांगितलं, सगळ्यात वेगवान घोडा दिला आणि म्हणले, जेवढा जोरात चालवशील तेवढा चाल, आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जा. राजा म्हणला, वा, आता मी